संपूर्ण विदर्भात लोकप्रिय तथा प्रतिष्ठित ठरलेल्या विश्वास करंडक बालनाट्य स्पर्धेचे आयोजन 11 डिसेंबर 2025 पासून अकोला नगरीत होत आहे। स्थानिक प्रमिलाताई ओक हॉलमध्ये होत असलेली ही स्पर्धा 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर अशी 3 दिवसांची राहणार आहे। या स्पर्धेत संपूर्ण वऱ्हाड प्रांतातील म्हणजेच अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ येथील 30 शाळांमधील 30 बालनाट्यांचे सादरीकरण होईल। या 30 बालनाट्यांमध्ये 4 नाटके स्पर्धेचे आयोजक JRD टाटा स्कूल अँड एड्युलॅब खडकीची राहणार असून ही नाटके स्पर्धेच्या बक्षिसात सहभागी राहणार नाहीत, अशी माहिती महोत्सवाचे प्रमुख प्राध्यापक मधु जाधव, सहप्रमुख प्रदीप अवचार, निमंत्रक प्रशांत गावंडे व प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे यांनी आज आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली। सदर स्पर्धा दररोज सकाळी 9 वाजतापासून सुरू होणार असून प्रत्येक दिवशी सरासरी 8 ते 10 नाटकांचे सादरीकरण करण्यात येईल। या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नाट्य क्षेत्रातील तज्ज्ञ गिरीश फळके, धनंजय सरदेशपांडे व यतीन माझिरे काम बघतील। स्पर्धेचे उद्घाटन 11 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता मागील वर्षाच्या स्पर्धेत पुरुष व महिला गटात उत्कृष्ट कलावंत म्हणून प्रथम पुरस्कार पटकविलेल्या रुद्र जयदीप कुकळकर, एजुविला पब्लिक स्कूल पातूर व अनया कुन्हे, RDG पब्लिक स्कूल अकोला यांच्या हस्ते होईल। स्पर्धेचा शुभारंभ मागील वर्षी विश्वास करंडक पटकविणाऱ्या प्रभात किड्स स्कूलच्या नाटकाने करण्यात येईल। मागील 7 वर्षांपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत नियमित भाग घेणाऱ्या 80% शाळा आजही टिकून आहेत, हे विशेष। स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 13 डिसेंबर रोजी सायंकाळी मूळचे अकोला येथील विनय वैराणे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचे परीक्षक तथा चित्रपट संकलक, चित्रपट विभाग, भारत सरकार यांच्या हस्ते होईल। बक्षीस समारंभापूर्वी मागील वर्षीच्या स्त्री पुरुष विजेत्यांसोबत विश्वास करंडकाची शहरातून फेरी काढण्यात येईल। स्पर्धेच्या आयोजनाकरिता या महोत्सवाचे तथा स्पर्धेचे प्रमुख प्राध्यापक मधु जाधव, सहप्रमुख प्रदीप अवचार, निमंत्रक प्रशांत गावंडे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, सहप्रमुख प्रदीप अवचार, अशोक ढेरे, निलेश गाडगे, अनिल कुलकर्णी, विष्णू निंबाळकर, प्रतिभा फोकमारे, स्नेहल गावंडे, गीता बाली उनवणे, रितेश महल्ले, संदीप शेवलकर, अंकुश इंगळे आदी परिश्रम घेत आहेत। ही स्पर्धा बघण्यासाठी विनामूल्य असून रसिकांनी ही बालनाट्ये अवश्य बघावीत व बाल कलावंतांचे कौतुक करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।